आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक कबीर परमेश्वर संपूर्ण. विषय: सिकंदर लोधी बादशहाचा असाध्य ज्वलनाचा रोग बरा करणे. संध्याकाळची वेळ झाली होती. बीरसिंहला माहित होते यावेळी कबीर साहेबजी त्यांच्या औपचारिक गुरुदेव स्वामी रामानंदजी यांच्या आश्रमामध्येच असतात. ही वेळ कबीर परमेश्वर यांची तिथे भेटण्याची वेळ आहे. बीरदेवसिंह बघेल काशी नरेश तसेच सिकंदर लोधी दिल्लीचा बादशहा दोघेही स्वामी रामानंदजी यांच्या आश्रमासमोर उभे राहिले. तिथे गेल्यानंतर समजले की कबीर साहेब अजून आलेले नाहीत, येणारच आहेत. बीरसिंह आतमध्ये नव्हते गेले. बाहेर सेवक उभा होता, त्यालाच विचारले. सिकंदरने म्हटले, तोपर्यंत आश्रमामध्ये विश्रांती करूया. राजा बीरसिंहने स्वामी रामानंदजी यांच्या दारावरील सेवकाला म्हटले की रामानंदजी यांना प्रार्थना करा की दिल्लीचे बादशहा सिकंदर लोधी आपले दर्शन करू इच्छितात आणि साहेब कबीरजी यांची प्रतीक्षा देखील आपल्या आश्रमातच करू इच्छितात. सेवकांनी आतमध्ये जाऊन रामानंदजी यांना कळवले की दिल्लीचा बादशाह सिकंदर लोधी आलेले आहेत. रामानंदजी मुसलमानांचा द्वेष करत होते. रामानंदजी म्हणाले की मी या म्लेच्छांचा म्हणजे मुसलमानांचा चेहरा सुद्धा बघत नाही, त्याला बाहेर बसायला सांगा. जेव्हा सिकंदर लोधीने हे ऐकले तेव्हा खूप राग आला, कारण राजाला खूप अहंकार असतो, तो पण दिल्लीचा बादशाह, आणि म्हणाला, हा 2 कवडीचा महात्मा दिल्लीच्या बादशहाचा अपमान करू शकतो तर सर्वसामान्य मुसलमानांसोबत कसा व्यवहार करत असेल, याला धडा शिकवला पाहिजे. रामानंदजी वेगळ्या आसनावर बसलेले होते. सिकंदर लोधीनी रामानंदजी यांची मान तलवारीने कापली. परत निघाला होता तेव्हा परत आठवले, मी ज्या कामाकरिता आलो होतो ते काम आता पूर्ण नाही होणार. म्हणाला की बीरसिंह बघ, मी काय अन्याय करून बसलो. माझे खूप वाईट दिवस आहेत. मला वाटतं चांगले करावे आणि होते वाईट. कबीर साहेबांच्या गुरुदेवांची हत्या केली. आता ते कधीही माझ्यावर दयादृष्टी नाही करणार. मला तर हे दुःख भोगूनच मरावे लागेल. मी खूप पापी जीव आहे. हे असे म्हणत आश्रमाच्या बाहेर जायला निघाला. बीरसिंह आपल्या बादशहासमोर काय बोलतील, जसे आश्रमाच्या बाहेर आले, कबीर साहेब येताना दिसले. बीरसिंह म्हणाला की माझे गुरुदेव कबीर साहेब आले. जसे कबीर साहेब थोड्या अंतरावर असताना बीरसिंहने जमिनीवर झोपून दंडवत प्रणाम केला. आता सिकंदर खूप घाबरला होता. जर त्याने हा गुन्हा केला नसता तर त्याने दंडवत प्रणाम केला नसता, आणि त्याने दंडवत केला नसता तर साहेब त्यांच्यावर दयाही करू शकले नसते, कारण हा नियम आहे. अति आधीन दीन हो प्राणी, ताते कहिये ये अकथ कहानी. उच्चे पात्र जल ना जाई, ताते नीचा हुजे भाई. आधीनी के पास है पूर्ण ब्रह्म दयाल, मान बड़ाई मारिये बे अदबी सिरकाल. कबीर परमेश्वर यांनी येथे एका बाणात 2 शिकार केले आहे. स्वामी रामदेवानंदजी यांच्यामध्ये धर्मभेदभावाची भावना बाकी होती, ती पण काढायची होती. रामानंदजी मुस्लिमांना हिंदूपेक्षा वेगळे आणि कनिष्ठ मानत होते. सिकंदरमध्ये अहंकाराची भावना होती. जर तो विनम्र नसता तर कबीर साहेबांनी त्याच्यावर दया केली नसती आणि सिकंदर स्वस्थ झाला नसता. बीरसिंहला पाहून घाबरत सिकंदर लोधीने पण दंडवत प्रणाम केला. कबीर परमेश्वर यांनी दोघांच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले की आज 2-2 राजे माझ्या गरीबाजवळ कसे काय आले, मला गरीबाला कसे दर्शन दिले. परमेश्वर कबीरजी यांनी आपला हात उचलला सुद्धा नव्हता तेव्हाच सिकंदरचा ज्वलनाचा रोग नाहीसा झाला. सिकंदर लोधीच्या डोळ्यांमध्ये पाणी आले. संतांच्या समोर हे मन पळून जाते आणि आत्मा वर येतो, कारण परमात्मा आत्म्यांचा सोबती आहे. अंतर्यामी एक तू आत्म के आधार. आत्म्याचा आधार कबीर भगवान आहेत. सिकंदर लोधीने पाय पकडले आणि सोडले नाही, रडतच राहिला. परमेश्वर सर्व जाणत होते तरी देखील कबीर साहेबांनी सिकंदर लोधी दिल्लीच्या बादशहाला विचारले, काय झाले आहे. सिकंदरने सांगितले की दाता, माझ्याकडून घोर अपराध घडला आहे. तुम्ही मला क्षमा नाही करू शकत. ज्या कामासाठी मी येथे आलो होतो तो असाध्य रोग तर आपल्या केवळ स्पर्शाने ठीक झाला आहे. या पापीला माफ करा. कबीर साहेब यांनी सांगितले, माफ केले. हे तर सांग की काय झाले,
सिकंदर म्हणाला की तुम्ही माफ करू शकत नाही, मी असे पाप केले आहे. कबीर साहेबजी यांनी म्हटले की माफ केले. सिकंदर पुन्हा म्हणाला, खरंच माफ केले? कबीर साहेबजी म्हणाले की हां, माफ केले. आता सांग काय दुःख आहे? सिकंदरने सांगितले की हे परमेश्वर, मी पापीने रागामध्ये तुमच्या गुरुदेवांचा शिरच्छेद केला आणि पूर्ण गोष्ट सांगितली. कबीर साहेब म्हणाले, काही हरकत नाही, जे झाले ते परमेश्वराच्या इच्छेने झाले. तुम्ही स्वामी रामानंदजी यांचा अंतिम संस्कार करून जावे, नाहीतर तुम्ही निंदेचे पात्र ठराल. कबीर परमेश्वर साहेबजी नाराज नाही झाले. सिकंदर लोधीने बीरसिंह यांच्या चेहऱ्याकडे पाहिले आणि म्हणाले, बीरसिंह हे तर वास्तवात भगवान आहेत. बघा, मी तर गुरुदेवांचा शिरच्छेद केला आहे आणि कबीरजी यांना राग सुद्धा आला नाही. बीरसिंह गप्प राहिला, सोबत चालू लागला आणि मनातल्या मनात विचार करत होता की आता काय आहे, अजून बघायचे आहे, ही तर सुरुवात आहे.